आमदार मनीषा चौधरी सध्या बोटीवर बसून मँग्रोव्ह विजिट सुरू केली आहे। ताई, कशा प्रकारची आजच्या विजिट आहे, काय पाहणी करतायत, काय सांगा? नमस्कार। आज दहिसर विधानसभेचा इको टुरिझम मँग्रोव्ह पार्क ह्याचं काम चालू आहे आणि इको टुरिझम मँग्रोव्ह पार्कमध्ये वॉच टॉवर असेल, त्याच्यानंतर वॉकवे असेल, त्याच्यानंतर टुरिझमसाठी म्युझियम असेल आणि तरुण पिढीला मँग्रोव्हबद्दलची आकर्षण आणि आज मँग्रोव्हमध्ये जी ताकद आहे की सुनामी पण थांबवायची ताकद कोणामध्ये असेल तर ती मँग्रोव्हमध्ये आहे। आज आपल्याला माहिती आहे की 2010ला फ्लडिंग झालं, 2012ला झालं, 2015ला झालं। ह्या फ्लडिंगमध्ये गणपत पाटील नगर एरिया असेल, ह्या एकसरचा एरिया असेल, ह्या भागामध्ये कुठे पण पाणी भरलं नाही। ह्याचं एकमेव कारण आहे की मँग्रोव्हची जी आज आम्हाला एक नॅचरल मँग्रोव्ह आपल्याला इकडे एवढी मिळत आहेत, त्याच्यामुळे सुनामी करण्याची ताकद त्यांच्याकडे। आज प्रदूषण बघितलं असेल तर आम्ही दहिसर बोरिवलीचे लोक खूपच भाग्यवान आहोत का एका बाजूला इतका मोठा मँग्रोव्ह आणि दुसऱ्या बाजूला नॅशनल पार्क, त्यामुळे आपल्याला ओझोन हा जास्त मिळत असतो। आता आपण जाणार आहोत जिकडे आपला मँग्रोव्ह पार्क आम्ही बनवतोय, त्याचं वॉकवे असणार आहे। आपणास मला दाखवण्यास आणि सांगण्यास आनंद होतोय की ज्या मँग्रोव्हच्या जाती आहेत त्या जातींमधल्या 19 जाती ह्या आपल्या दहिसर मँग्रोव्ह पार्कमध्ये येत आहेत। आणि मँग्रोव्ह ही वनस्पती अशी आहे की ज्याच्यापासून मेडिकलने त्याचा उपयोग होऊ शकतो। आणि आपण आता मँग्रोव्हची कत्तल जी होते ती थांबवण्यासाठी मँग्रोव्ह पार्क केल्यानंतर वेटलँडच्या बाउंड्रीच्या बाहेर जी फॉरेनची बाउंड्री आहे त्यालासुद्धा आम्ही आता कंपाऊंड करून घेत आहोत। राहिलेली जागा जी प्रायव्हेट मँग्रोव्ह आणि जी कलेक्टर लँडमधले मँग्रोव्ह आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा माझे प्रयत्न चाललेले आहेत। मी तमाम 720 किलोमीटरच्या समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांना विनंती करत आहे की आपलं भविष्य हे प्रदूषणाच्या पासून मुक्त करायचं असेल तर आपल्याला सेव्ह मँग्रोव्ह ह्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे। आणि त्याचबरोबर मँग्रोव्ह पार्क केल्यानंतर इको टुरिझम असल्या कारणाने फॉरेनचे लोकंसुद्धा तिकडे बघायला येणार आहेत। ह्या मँग्रोव्ह पार्कमध्ये आम्ही क्रॅब कल्टिवेशन करतो आहे, जेणेकरून जे आमचे स्थानिक भूमिपुत्र आहेत आगरी कोळी लोकांचे, त्यांच्या मुलांना ट्रेनिंग देऊन त्याच्या आतमध्ये क्रॅब कल्टिवेशन करून एक रोजगार उपलब्ध करून देणार आहे। इकडे येणारे फॉरेनचे जे टुरिस्ट असतील, आपले इकडचे स्थानिक टुरिस्ट असतील, ह्यांना जाण्यासाठी मँग्रोव्ह पार्कपर्यंत पोचवण्यासाठी इलेक्ट्रिक कारची सेवा देऊन तोसुद्धा एक रोजगार भूमिपुत्रांना आम्ही देणार आहोत। तिसरा विषय आहे की इंडियन फूड आणि लोकल फूड ह्याच्यासाठी स्थानिक आमच्या महिला बचत गटांना त्यांनासुद्धा आम्ही इथे रोजगार उपलब्ध करून देणार आहे। असा हा मँग्रोव्ह पार्क 2014पासून प्रयत्न करत होते आणि हे 2014पर्यंत माझी संकल्पना ही ठेवल्यानंतर बोरिवलीचे आमदार विनोद तावडेजी त्यांनीसुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये मँग्रोव्ह पार्क चालू केलेला आहे। आणि ह्या मँग्रोव्ह पार्क झाल्यानंतर आमच्या गणपत पाटील नगरच्या बाहेरच्या बाजूला जो आमचा कोस्टल रोड जातो आहे, हा कोस्टल रोडवरनं पण लोकांना मुंबईवरून मँग्रोव्ह पार्क बघण्यासाठी 50 मिनटामध्ये येऊ शकतो। नरिमन पॉईंटला, ताजला राहणारे आमचे फॉरेनर असतील तर दहिसरची एक इमेज दहिसरला का आहे तर दहिसरला मँग्रोव्ह पार्क आहे, कोणतेही फॉरेनर इकडे येऊ शकतात। कोस्टल रोड हा बाजूला आहे, त्याला एक्झिस्ट तिकडनं आपण दिलेली आहे जी मँग्रोव्ह पार्कच्या बाजूने आहे। त्याच्यामुळे हा आमच्या दहिसरकरांसाठी दहिसर नदी, दहिसर मँग्रोव्ह पार्क हे आमचे दोन्ही एक दहिसरची आपण म्हणाल ओळख दाखवणारे आहेत। आणि ह्याच्यासाठी आमचे सुधीर भाऊ वनमंत्री असताना त्यांनीसुद्धा खूप प्रयत्न केले। मँग्रोव्ह फाउंडेशनची मेंबर असल्या कारणाने रामाराव रेड्डी साहेब त्यांनीसुद्धा खूप मदत केली आणि ह्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आपण करतोय। आणि तुम्हाला मीडियाचे सुद्धा मी आभार मानते की आज आपण आलात आणि आपण आज जेव्हा दूरदर्शनवर दाखवाल त्यावेळेला लोकांना कळेल की दहिसरमध्ये मँग्रोव्ह पार्क कसा बनतोय। धन्यवाद। चला।
कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.